नमस्कार. मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. क्रमशः कादंबरी वाचन. कादंबरीचं नाव सावलीची सोबत. या कादंबरीतील सर्व पात्रे, प्रसंग आणि घटना काल्पनिक आहेत याची नोंद घ्यावी. कादंबरीचे नाव सावलीची सोबत. प्रकरण 21. सखे, 15 दिवसात 25,000ची या माणसानं वाट लावली. मी आणि अमर इकडे भावाच्या घरी कसे तरी दिवस काढत होतो. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यापासून दोन्ही मुली खूपच काळजी करीत होत्या. धाकटी तर सारखी फोन करायची, थोरली अवतीभोवती असायची. अमर तर जीव मुठी धरून वावरत होता. काय करावं मलाच कळत नव्हतं. माहेरच्या सगळ्याने मिळून ह्यांना खूपच मारलं होतं. ह्यांनी इकडच्या सर्वांची भीती घेतली होती. आता माझे मिस्टर इकडे येत नव्हते. घरीच भात किंवा काहीतरी करून खायचे. दारू सोडली होती म्हणे. घरीच असायचे. एकसारखे रडत असायचे. त्यांना पश्चाताप झाला होता. आपण फार मोठी चूक केली. आपल्या संसाराचे वाताहत झाले. आता आपण पुन्हा अशी चूक करायची नाही. माझ्या मिस्टरांनी मनाला आवर घातलेला. मी चुकलो वंदा. मी दारू पित नाही. चांगला वागेन ग. पण तू घरी ये, घरी ये वंदा म्हणून मला सारखा निरोप देत होते. एकदा एका सकाळी कुंभाराचा सुरेश आला. ह्यांचा निरोप घेऊन आलेला. तो म्हणाला, वहिनी तुम्ही घरी चला. दादा तुमची सारखी आठवण काढून खूप रडतात. त्याने आता दारू सोडली आहे. अहो ते आता चांगले वागतात. तुम्ही नाही आला तर कदाचित पुन्हा दारू पितील. बघा विचार करा. त्यांना काय दारू उधार द्यायला लोक तयारच आहेत. आज नाही उद्या उधारे मिळणार आहे याची त्यांना खात्री आहे. पुन्हा मागं तसं पुढं झालं तर मला वाटतं हे मी तुम्हाला सांगितलं. मला त्यांनीच पाठवून दिले. सुरेश निरोप देऊन गेला आणि माझा जीव तडफडायला लागला. कासावीस झाला. मी कासावीस आले. ह्यांची आठवण मला सारखी येऊ लागले. जेवायला बसले की मी घास मला जाता जाईना. हे काय खात असतील? जेवले असतील की उपाशी असतील? नाना प्रश्न डोक्यात येऊ लागले. सारखा यांचा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. मग मी धाडस करून भावाला विचारलं. त्यानं स्पष्ट निकार दिला. जाऊन काही उपयोग नाही बघ. तो माणूस नाटकी आहे. अगं त्या दारुड्याचा काय भरवसा घेऊन बसलीस? पुन्हा व्हायचं तेच होणार. तू जरा दम धर. तुला त्याची किंमत कळू दे. एवढं उतावळ व्हायचं काही कारण नाही. झालं. भाऊ असं म्हणाल्यावर माझा नाईलाज झाला. बरं भावाचं तरी काही चूक म्हणायचं आणि इथं तरी किती दिवस राहायचं. सारा गुंता होऊन बसलेला. शेवटी मनाचा निर्धार केला. अमरला समजावून सांगितलं. भावाच्या न कळत त्याला मिस्टरांच्याकडे पाठवलं. अमरला बघून ते रडू लागले. एवढं सपोर वडिलांच्या केवलवाणी आणि दीनवाणी अवस्था पाहून त्यालाही गलबलून आलं. अमर परत आला. रडत रडत मला सांगू लागला, आई पप्पा सारखे रडतायत. तुला घेऊन ये म्हणतायत. नुसता भात करून चटणी बरोबर खातायत ग. कोराच्या पेत आहेत. अंगावरचे कपडे तर बेकाऱ्यासारखे किटून गेलेत ग. आता ही काय करायचं ग? पोर माझ्या गळ्यात पडून रडू लागलं. मलाही हुंदका अनावर झाला. मी स्वतःला सावरलं. अमरलाही सावरलं. होय, कोण होतं ग सखे आम्हाला आधार द्यायला? आम्हा दोघाशिवाय. दुसऱ्या दिवसापासून मी गुपचूप बाटलीतून दूध आणि कॅरी बॅगमधून 2-3 भाकरी असं अमरकडून पाठवून देऊ लागले. बरोबर भाजी ही देऊ लागले. 8-10 दिवस अमर न चुकता नियमित हे सगळं नेऊन देत होता. मग अमरच मना म्हणाला,
आई, अगं पप्पा आत्ता चांगले वागतायत, दारू सोडली आहे त्यांनी, तुला घेऊन ये म्हणतायत, आता कधी कधी दारू पिणार नाही असं शपथ घेऊन सांगतायत, मला सोडून जाऊ नको असं सारखं मला म्हणतायत, तो इथंच थांब मग ती येईल असं म्हणतायत, आपण जाऊया का ग आपल्या घरला? अमर मला रडून सांगत होता. आम्ही मायलेकरांनी विचार केला, पाहू आणखी एकदा नशिबाची परीक्षा, कधीतरी आपल्याला त्या घरी जावंच लागणार आहे. माझ्या आयुष्याला कलाटणी मिळायची वेळ असेल कदाचित, आपल्या हातून मग का चूक करायची असा विचार मनात करून मी घरी जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही भावाने विरोध केला, पण मनात एक वेडी आशा होती ग. होय ना सखे, काडी काडी जमून उभं केलेलं घरटं हे चिमणीचं ग, हे चिमणीचं घरटं उद्ध्वस्त व्हावं असं तिला कसं वाटेल, मग मी तर त्याला अपवाद कशी ठरेन. शेवटी आम्ही दोघं घरी आलो आणि तुला काय सांगू सके, माझ्या संसारात वसंत फुलला असे ते सुखाचे दिवस मला आल्यासारखे वाटले. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच हे इतके चांगले वागू लागले. मला तर आनंदानं झोपच लागेनाशी झाली. एरवी नुसत्या काळजीने रात्र रात्र जागून काढलेली मी, मला आता आनंदानं सुखावून गेल्यानं झोप लागत नव्हती. हे दिवसभर घरीच असायचे, मी कपडे शिलाई करीत असायची, हे निवांत बसायचे. कधी कधी दुपारी ते माझ्याजवळ यायचे आणि मला म्हणायचे, वंदे किती काम करशील ग, तब्येत बघ तुझी कशी झाली आहे, किती वाळलीस, अशक्त दिसतेस ग, जरा विश्रांती घे, जा उठ, घटकावर पड जा, निदान तासभर तरी विश्रांती घे. मला त्या शब्दाने दुप्पट वळ यायचं. पतीकडून पत्नीची याच बोलण्याची अपेक्षा असते ग. तिला दागदागिन्यापेक्षा, कपड्या लत्त्यापेक्षा मायेच्या शब्दांची गरज असते. मग ती सुकावून जाते त्या प्रेमळ शब्दाने आणि आधारासाठी सावरलेल्या स्पर्शानं. नुसत्या नजरेनं जरी ते प्रेम पतीने व्यक्त केलं तरी पत्नीला जगायला धातीचं बळ येतं आणि जगवायलाही. मग ती झिजत राहते चन्नासारखी आणि जळत राहते समयीतील वातीसारखी, मोहरून जाते परसदारीच्या जाईजुईसारखी आणि घराला घरपण देते अंगणातील तुळशीसारखी. आता माझ्या जीवनात सुखाचे दिवस आले होते, मला कष्ट करण्याला बळ आलं होतं. अमर नियमित शाळेला जात होता, मुली आपल्या संसारात सुखी होत्या. मधल्या काळात धाकटी येऊन गेली. घरचं वातावरण बघून तिला खूप खूप आनंद झाला. एक रात्र राहिले. दुसऱ्या दिवशी मी तिला सुंदर साडी आणली. आनंदाने सासरी जाताना ती मिस्टरांच्या पाया पडून गळ्यात पडून रडली सख्खे. गळ्यात पडून रडता रडता म्हणाली, पप्पा तुम्ही किती चांगले आहात हो, असेच आनंदी राहा बघा, असेच आनंदी राहा. ह्यांचे डोळेसुद्धा पाणावले. ते काही बोलले नाहीत, फक्त नजर खाली. त्या हसण्यातील आणि त्या खाली बघण्यातील सर्व काही मला कळून आलं. स्टँडपर्यंत तिला पोचवण्यास गेले. मला आकाश ठेंगणं वाटू लागले. आता तर संध्याकाळी ते अमरचा अभ्यास घेऊ लागले. अमर तू शिकलं पाहिजेस, होय मोठं झालं पाहिजेस, घराण्याचं नाव करायला हवंस असं सांगून अमरचा आत्मविश्वास वाढू लागले. अमरही मन लावून अभ्यास करू लागला. किती आनंदात दिवस होते ते. मी भरून गेले, अंतर्बाह्य फुलून गेले होते, पण नियतीला माझं हे सुख पावलं नाही. माझ्या जीवनात ते तू काळाकुट्ट दिवस जगवला. माझ्या दिराच्या मुलाचं लग्न होतं, सगळे लग्नाची धामधूम होते, हे सुद्धा मन लावून सगळं पुढवून करीत होते. लग्न किती आनंदात पार पडलं. संध्याकाळी पै पाहुण्यांची पांगापांग झाली. मी आणि अमर लग्न घरातून इकडं आमच्या घरी आले आणि त्या संध्याकाळी त्यांना कोण भेटलं कळलंच नाही. हे उशिरा घरी आले ते फुल्ल दारू पिऊनच. मला यांचा अवतार बघून काही सुचेन असं झालं. नीतीचा प्रचंड राग आला मला. काही सटवी माझ्याशी लपंडाव खेळते आहे.
मी तिच्याकडे हिरे मानकं मागितली होती काय? माझ्या ओंजळभर संसारात डचमळू नकोस. माझ्या संसारात कधी कधी सुद्धा दुःख येईल असं वागू नकोस म्हटलं होतं ना तिला मी. एवढी शुद्र वागणी माझी होती. पण नाही, माझ्या मिस्टरांची अवस्था बघून मला ग्लानी आली आणि मी खाली कोसळले. सावलीच्या सोबती सकट कोसळले. सखे, अगं त्यावेळी लग्नाच्या शुभ कार्यात ह्यांना कोणी मित्र भेटला कळलं नाही. पण त्या दिवसापासून यांचं पिणं वाढलं. मागं तसं पुढं चालू झालं आणि ते पिणं वाढतच गेलं. आमच्या घराला सुखाचे दिवस आलेले नाहीसे झाले. दाबून ठेवलेली उकळी पुन्हा तितक्या जोराने वरती येते, तशी ही उसळी वरती आली. ह्यांच्या पिण्याचं प्रमाण वाढलं. पैशासाठी घरात भांडणे होऊ लागले. मी शिलाई करून पैसा जमवायची आणि हा माणूस दारू त्याची वाट लावायचा. घरी खाण्यासाठी काही नाही आणि आहे का नाही, काहीच नसायचे. आम्ही माया लेकरं उपाशी राहत असू, खरं ह्यांच्या पोटाची व्यवस्था मला करावीच लागायची ग. कधी कधी भाऊ यायचा. त्यावेळी त्याच्या पुढे जणू मी व्यवहारी माणूस आहे, संसारी माणूस आहे असं वर्तन करायचे. आणि भाऊ गेला की झालं यांचं शिव्या देणं सुरू. पण यावेळी एक झालं. माहेरची माणसं येत जात असल्यानं भांडायला जोर नसायचा. भावाने आणि चुलत्याने मारल्यापासून थोडी भीती त्यांच्या मनात होती. तरी पण रात्री उशिरा विषय उरकून काढायचा. ह्यांच्या इच्छेविरुद्ध वागले नाही की मग संशय घ्यायचा आणि बडबडायचे. मला सहन होत नव्हतं, तरी अत्याचार सहन करावाच लागायचा. मूकपणे सारं सोसायचं आणि सोसावंच लागायचं. उगीच रात्री अपरात्री गल्लीत दंगा नको म्हणून मनाविरुद्ध सारं घडत असतानाही अन्याय अत्याचारापेक्षाही भयंकर सहन करायचं. माझा नाईलाज व्हायचा. मी सारं कोणाला सांगू शकत नव्हते. रात्रभर सारं सहन करायचं आणि सकाळी जणू काही घडलंच नाही असं साऱ्या दुनियेला दाखवायचं. माझ्यापुढं दुसरा पर्यायच नव्हता. एवढं सहन करूनही माहेरच्या माणसांना तोंड डाला येईल तसल्या अश्लील शिव्या द्यायचे. ती रांड्याची आता सारखी सारखी इकडं काय येतात, काय काम असते त्यांचं, असं म्हणून ते उलट मलाच बोलायचे. मला सहन व्हायचं नाही. मी म्हणायची, होय त्यांची चूक झाली आहे. त्यांनी जर यापूर्वीच असं लक्ष घातलं असतं आणि तुमच्या अंगावर अगोदरच हात उगारला असता तर अशी ही वाताहत झालीच नसती. मग आदळापट करायचे, बडबड झोपी जायचे. सखे, खरंच कधी कधी वाटायचं माझ्यावर यांचं प्रेमच नव्हतं. माझ्या घरच्यांच्यावर सूड उगवायचा होता म्हणून या माझ्या शिळ्यांनी लग्न केलं. पण खरंच सांगू, ह्यांच्या थोरल्या भावांची मनोमन इच्छा होती ग मी सून म्हणून या घरात यावी. माझा स्वभाव त्यांना खूप आवडे. मी त्यांना खूप खूप आवडायची. त्यांनी तरी कितीतरी वेळा ही गोष्ट मला बोलून दाखवली होती. माझ्या संसाराची घडई बसविण्यापूर्वीच तो भला देव माणूस आम्हा सर्वांना सोडून गेला. मनात यायचं, ते जिवंत असते तर. जर आणि तर सखे, जर आणि तर या वान शब्दाच्या साठी मी आयुष्यभर झिजत आणि जगत राहिले. पण असं व्हायचं नव्हतं. माझ्या पूर्वसंचिताचाच तो एक भाग होता ग. म्हणूनच हे घाव मला सोसावं लागलं आणि आताही लागत आहे. परमेश्वरानं माझ्या ओंजळीत फक्त दुःखच का टाकलं ग? कुणाला दोष देण्यात काय अर्थ? मला एका गोष्टीचं यातही समाधान आहे की माझ्या मुली, माझा मुलगा तिन्ही सद्गुणी आहेत. या वादळ वाऱ्यात मुली सावरून स्वतः उभ्या आहेत. त्या समयीतील वाती सारखी मी जळताना त्यांनी पाहिलं आहे. हो, समयीतील वातीसारखी मी जळत असताना त्या दोघींनी मला पाहिलं आहे. म्हणून तर सर्व आघात सोसून मुलीने आपल्या जीवनाची वाट शोधली. जीवनाची वाट चालताना चुकणी पाऊल अडखळलं की, वाकडं पडलं की त्याचा तोल जातो.
पण तो त्यांनी जाऊ दिला नाही. परिस्थिती भयानक असतानाही त्याने आपलं पावित्र्य धुतल्या तांदळासारखं जपलं. परमेश्वराला यासाठी मी दुआ देते ग सखे. एक सांगू, घरचा करता पुरुषच कर्तबगार नसेल तर घराला घरपण येईलच कसं. झाडाच्या आधाराविना वेल वाढेलच कशी ग. स्त्रीचं असंच आहे. माझ्या मुली त्यांच्या संसारी आनंदात होत्या, पण त्यांचा जीव माझ्यासाठी तळमळत होता. आई, तू पप्पांना बडबडत नकोस, आणि ते बडबडत असते तर तू काही बोलू नकोस, नाही तर त्या पुढं बोलायच्या नाहीत, त्या हळव्या व्हायच्या. त्यांना माहीत होतं. मी मिस्टरांना प्रत्युत्तर देऊ लागले की काही हाती लागेल ते आणि सापडेल ते घेऊन मारायचे. न जाणो कोठे तरी लागेल आणि आम्ही आईला पोरकी हो ही भीती माझ्या मुलींना सतत चिळत राहायची. मी आणि मुलगा जीव मुठीत घेऊन जगत होतो. आता तर ते कोराड, विळा, कोयता, काठी या वस्तू काय लागल ते हाताला लागल ते घेऊन झोपायचे. अमरते या वस्तू सकाळी दडवून ठेवी. मग विळा दडवून ठेवला की काठी दडवून ठेवली की कोयता. काहीतरी हत्यार जवळ उशाला घेऊनच झोपायचे. मग सांग सखे, या अशा अवस्थेत झोप लागेल का? आणि त्यांच्या अत्याचाराला मी विरोध करेन का? एक एक क्षण आम्ही मरण जगत होतो. कोणत्या क्षणी कोणावर घाव पडेल सांगता येत नव्हता. अशा काळ रात्री या घरी मी काढल्यात ग. अशा कितीतरी काळ रात्री या घरात मी काढलेत. तरी पण मी अमरला यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देत होते. जमीन विकून आलेले पैसे संपले होते. पैशासाठी आदळआपट सुरू होती. मला त्रास देणं सुरूच होतं. एक दिवस फार मोठं भांडण झालं. त्या रात्री पिऊन नेहमीसारखे उशिरा आले. शिवाय देणं सुरूच होतं. तशा त्यांना जेवण वाढलं. कशी तरी निम्मा अर्ध जेवण केलं. त्याच ताटात हात उचला, अंथरुणावर पडले. 5 मिनिटे गेली आणि पुन्हा तोंड सुरू. अमरला ते सहन झालं नाही. आता त्याला समज आली होती. रात्री अपरात्री येता गपगुमान जेवून झोपता येत नाही का? आम्हालाही जड झोपून देत नाही, आपणही झोपून देत नाही, आणि शेजापाजाऱ्यांची झोप मोड चांगलं म्हणत असतील सारी लोक. तसे ते उठले. मला उलट बोलतोस, आज उलट बोललास उद्या अंगावर हात टाकशील. तुला मला उलट बोलायची गंमतच दाखवतो. डोळे फिरवत म्हणाले आणि काठी घेऊन त्यांच्या अंगावर धावले. मी त्याला मागच्या मागं दारानं आत ढकलले, बाहेर ढकलले आणि म्हटले, जा पळ, मामाकडे जा, थांबू नको र. तोपर्यंत ते दाराकडं धावले. मी दार लावून घेतलं. ते दाराला धडक्या देऊ लागले. दगडी बांधकामातून चौकट हालू लागली. माझ्या अंगाचं पाणी झालं. तोपर्यंत माझ्या जावा भाव, आत्या, भाऊ सगळेच आले. हे सर्वांनाच अर्वाच्य शिव्या देत राहिले. सारी परिस्थिती मामानं पाहिली आणि मला म्हणाला, लाख वेळा सांगूनही तू माझं ऐकलं नाहीस. नको म्हणत असताना तू इकडं आलीस. आत्ताच्या आत्ता कपडे घे आणि चल. नाही आलीस तर पुन्हा तुझ्या घरची पायरी चढणार नाही. माझा नाईलाज झाला. मी आणि अमर पुढे झालो. कपडे गोळा करू लागलो. तसे ते रडू लागले. जाऊ नको म्हणावं लागले. पण सगळं नाटक होतं ते. आता माझी माया विटून गेली होती. मी मनाचा पक्का निर्धार केला. पुन्हा या घरची पायरी चढायची नाही. माहेरी नसेना, जिथं जवळ एखादी खोली भाड्याने घेऊन राहू, पण इकडे यायचं नाही, अशी शपथच मनात घेतली. घेता येईल तेवढं साहित्य घेतलं आणि घराबाहेर पडलो. सखे, गल्लीतून जाताना पाय जड झाले होते. तशातच अचानक रस्त्यावरील लाईट गेली. माझी वाट अंधारात बुडाली. आता या अंधारात सखे कशी शोधणार होतो ग मी सावलीची वाट.
आणि सापडणार तरी कशी होती मला? माझ्यासाठी सावलीची सोबत. सांग ना, सांग ना. धन्यवाद.